गार्डनला जायचंय, कॅफेला जायचंय की फिरायला जायचंय? कुठेच नाही जायचं मला. का रे पिल्लू, का नाही जायचं? काय नाही, असंच नाही जायचं मला. आईला परत रागवली वाटतं ही. प्रत्येक वेळेस मीच रागवते, तू तर काय करतच नाही. अगं पण रागवायला केलं काय मी? नाही, तुला म्हणायचं सगळं मीच करते आहे ना. बरं बोल, आता काय झालं बाळाला? माझं बाळ का रागवले? तू माझ्यासाठी येताना चॉकलेट घेऊन नाही आला. चॉकलेटसाठी फक्त रागवले काय तू? घेतो का तुला चॉकलेट मी? वाह, तू माझ्यासाठी चॉकलेट घेणार? हां, सगळं तुझ्यासाठीच घेणार. चॉकलेट घेणार, कॅडबरी घेणार, तुला म्हणाल ते घेणार. यायला तिला चॉकलेटचं पडलंय. ही गाडी दुसऱ्याची आणली, पेट्रोलला पैसे नाही तर मुतावं असं वाटतंय त्या पेट्रोलच्या ऐवजी. आणि हिला चॉकलेटचं पडलंय. अरे गर्लफ्रेंड ठेवून मी तर लय मोठं नुकसान करून घेतलंय. सिंगलच बरा होतो. जशी ही भवानी आयुष्यात आली, माझं सगळं पैसे ना पैसे संपलं. नाही ग पिल्लू, मी म्हणत होतो मी किती लकी आहे, मला तुझ्यासारखी गर्लफ्रेंड भेटली. एकदम क्यूट क्यूट. मला पण खूप आवडतं. माझं पण तुझ्यावरती खूप प्रेम आहे. आईला ही तर चिंगी आहे. ही कोणाबरोबर गाडीत फिरतीया? हा, फोनच करतो. बघतोच कोणाबरोबर फिरती. हा, टवळी घरात शाळेला जाते म्हणून आली या, आणि कोणाबरोबर फिरती इकडं? गण्या, पापाचा फोन येतो, आता काय करू? अगं मग काय झालं, उचल आणि सांग की शाळेत आहे म्हणून. हॅलो बाबा, फोन केलता तुम्ही, बोला की. चिंगे, कुठे आहे ग तू? बाबा, कुठे असणार? शाळेत आहे मी. घरी कधी येणार आहे मग? हा बाबा, आता येते की 10 मिनिटात. 10 मिनिटात ये. बरं 10 मिनिटात घरी चल. गुरु गुरु, हा हिला बघतोच आता घरी आल्यावर. नाही कुत्र्यागत चुकली तर नाव विचारू नका माझं. रवी बाबूराव. गण्या, 10 मिनिट तर म्हणली, आता 10 मिनिटात घरी कशी पोहोचू मी? मला तर लय भीती वाटते. माझा बाप लय मला मारेल रे. तुला माहित आहे का, इथनं घरी जायला 1 तास लागतो. तुझा बाप तर येडाच आहे ग, कधी पण फोन करतो. गण्या, तू माझ्या बापाला येडा कसा म्हणला रे? तुझाच बाप येडा असेल, तुझं तर अख्खं खानदान येडा असेल. ए फपानी, माझ्या खानदानाला नको, समजलंस का? माझ्या खानदानाबद्दल बोलायची तुझी लायकी पण नाही. गण्या, लायकी बिकी काय म्हणतो? हां, आणि तसं पण बरोबरच आहे. माझी लायकीच नाही तुझ्या खानदानाबद्दल बोलायची. तुझा बाप तर बेवडा आहे, दारू पिऊन पळतो. तसा माझा बाप लय चांगला आहे. ए, तुझा बाप लय चांगला ग. हां, गावातल्या कट्यावरती बसून नुसतं विमल खान थुकत असतो आणि तू मला बोलतेस? गण्या, लय बोललास, आता मार खाशील माझ्या हातून. ए चिपरे, मारतीस कोणाला? हां, एक बी मुक्की मारली ना तर उलटी पालटी होऊन पडशील तिकडं. खबर समजून बोला. लय बोलून राहिली आता, लय ऐकून घेतलं तुझं. चल उतर खाली. ए दुकर तोंडाच्या, मला उतर म्हणतोय. अरे उग तुला हो म्हणली मी. त्या रावल्या माझ्या मागं किती लागलेला. त्याच्याबरोबर आज मी रिलेशन ठेवलं असतं तर आज मी मजेत राहिली असती. तुझ्याकडे भद्राकडे 1 रुपया नाही. दुसऱ्यांची गाडी घेऊन येते आणि वरनं मला नाटकं करून दाखवतेस. एक चॉकलेट तरी दिली का? ती रावल्या माझ्यावरती किती प्रेम करत होता. मी हो म्हणाली म्हणून माझ्या चॉकलेटचा बॉक्स आणून दिलता. तरी पण मी दुकर तोंडसारखं तुझं तोंड बघितलं आणि तुझ्याबरोबर हो बोललीस. ये रावल्याचं काय सांगती? हा, माझ्या पण मागे ती पिंकी लागलेली. समजलंस काय? ती तर तुझ्यापेक्षा छान दिसती. तुझं तोंड तर त्या मोडक्या पितळीने